च्या सिन्नर तालुक्यातील पंचाळे गावामध्ये प्रवचनाच्या दरम्यान एका धर्माविषयी वादग्रस्त वक्तव्य केलं आणि त्यानंतर त्यांच्या वक्तव्यामुळे अनेक ठिकाणी तणावाचं वातावरण पाहायला मिळालं। राजकीय वातावरण देखील तापलेलं आहे। विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांनी रामगिरी महाराजांसह राज्य सरकारला जातीवादी सरकार असल्याचं विधान करत त्यांच्यावर हल्लाबोल केलेला आहे। वडेट्टीवारांनी राज्य सरकारवर हल्लाबोल केलाय। तेढ निर्माण करणाऱ्याला समर्थन नाही। वादग्रस्त विधान करणारे हे भाजपचे चमकोगिरी करणारे संत आहेत अशी टीका त्यांनी केली। राज्यात दंगली घडवण्याची मानसिकता असल्याचे देखील वडेट्टीवार म्हणाले। महाराजांचं कालचं वक्तव्य दोन धर्मामध्ये तेढ निर्माण करणारा होता आणि त्याला जर ही यांचं समर्थन असेल तर राज्यात दंगली घडवायचं त्यांची मानसिकता आहे। सत्ता आता यांच्या ताब्यात राहणार नाही हे त्याची भीती यांच्या डोक्यात आहे। यांना माहीत आहे की सत्ता जाणार या भीतीमुळं राज्यात दंगली घडवायचा सरकारचा कट आहे, सरकारची मानसिकता आहे का, याचं उत्तर त्यांनी दिलं पाहिजे। कोणीही या राज्यामध्ये संतांच्या केसाला धक्का लावणार नाही, पण ते संत कोणते? मानवतेची शिकवण देणारे संत, समाजासाठी समर्पितपणे काम करणारे संत, सर्वांना समान वागणूक देणारे संत, ही विचाराची संत पाहिजेत। आणि यांनी कसले संतांची संताला पोसायचा धंदा सुरू केलेला आहे महाराष्ट्रामध्ये। नाही, हे सरकार पुरस्कृत आहे। सरकार म्हणजे महायुती हारती आहे निवडणूक, सर्वे त्यांच्या विरोधात आहेत। त्यामुळे यांनी राज्यामध्ये मतांचं विभाजन करून फायदा म्हणजे यांना मृतकाच्या टाळूवरील लोणी खायचं आहे, मृतांच्या प्रेतावर पोळ्या भाजायच्या आहेत यांना। महाराष्ट्रात दंगली घडवून हे सरकारचं आहे। जातीवादी सरकारला दुसरं दिसणार काय? यांना वाटतंय की राज्यामध्ये अस्थिरता निर्माण होईल, दंगली होतील, जातीय तेढ निर्माण झाली की आमची पोळी भाजेल। यामुळे हे जे चाललेलं आहे, काल नाशिकमध्ये जे झालं आहे, सरकार पुरस्कृत आहे। कालचा जो मोर्चा झाला आहे आणि त्यातून जे उद्भवलेली परिस्थिती आहे त्यामध्ये आशिष शेलार जे म्हणतात सोलून काढा, अरे काय तू राजकारणी आहे की कोण आहे, गुंडा आहे, अशी भाषा वापर